भावंड एक तिथं 2, बायको लेकर, म्हणजे तिथेही काय कमी नव्हती बरं का. एक मेली तर दुसरी केली, तिथं बी काय पंचायत होती असं नव्हतं. लेकर बाळा देखील, तरी देखील महाराज म्हणतात मी तव अनाथ. मग मानावं का तुम्ही आम्ही महाराजांना अनाथ? म्हटलंय महाराजांनी अनाथ या अभंगात स्वतःला केंद्रस्थानी म्हणून रचना केली आहे. म्हणावं महाराजांना अनाथ म्हणून चालेल. पुढे जाऊन म्हणतात मी कसा आहे अपराधी. काय गुन्हा केला होता महाराजांनी? कोणाची जमीन लुबाडली होती का? बांधटो करला होता का? कुठं मग लुटमार दरोडा असं काय गंभीर गुन्हा काय केलं होतं? साधी मुंगी तरी मारली का महाराजांनी कधी? का कोणाला रागानं बोलले? काही नाही. तरी सुद्धा महाराज काय म्हणतात मी कसा आहे अपराधी आहे म्हणतात. मानावं का तुम्ही आम्ही महाराजांना अपराधी? त्याही पुढे जाऊन महाराजांनी म्हणावं मी कसा आहे कर्महीन. आता कर्महीन कोणाला म्हणायचं? प्रारब्ध कर्मानं जे काही कर्म आपल्या वाट्याला आलंय ते करायचं नाही आणि भलतेच उद्योग करत बसायचे, त्याला म्हणायचं कर्महीन. आता प्रारब्ध कर्मानं काय कर्म आमच्या महाराजांच्या वाट्याला आलेलं होतं? चालत आलेली पाटीलकी होती, सावकारकी होती नाही का? मग महाराजांनी केली नाही का? उत्कृष्टरित्या केली. म्हणजे आता आलंय घरात चालत केल्याशिवाय गत्यंतर नाही या भावनेनं नाही, उत्कृष्टरित्या केली. देहू परिसरातील पंचक्रोशीमध्ये तुकोबारांच्या नावाचा लौकिक, अरे बाबा पाटीलकी करावी सावकारकी करावी तर तुकोबानं बरं का कौतुकाचे उद्गार लोकांनी काढावेत. ते तुकोबाराय म्हणतात मी कसा आहे कर्महीन. मग म्हणावं का तुम्ही आम्ही तुकोबाराय कर्महीन होते? त्याही पुढे जाऊन म्हणावं मी कसा आहे मतिमंद बुद्धी. माझी मती मंद आहे महाराजांनी म्हणावं. तर गंमत अशी पहा, महाराजांनी अभंगांची असणारी रचना करावी नाही का? किती अभंग लिहिले महाराजांनी? किती लिहिले? 4,000 4 कोटी अभंग लिहिले. उपलब्ध किती आहेत? 4,500 नाही का? लिहिले किती? 4 कोटीपेक्षा जास्त लिहिले. 4 कोटी म्हणू नका, कमीत कमी 4 कोटी असं म्हणा. कमीत कमी पुढचा आकडा आता बघावं लागेल. उपलब्ध किती आहे? 4,500. दुर्दैव तुमचं आमचं नाही का? 4 कोटी कमीत कमी लिहिले. हे कशावरनं सांगायचं? तुकोबाराय म्हणजे नेमकं कोण होते? नामदेवराय. नामदेवरायांनीच तुकोबारायाच्या रूपानं या भूतलावरती मृत्यू लोकांमध्ये अवतार घेतलेला होता. अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याकरिता काय झालं होतं? नामदेवराय वाळवंटात गेलेले होते आणि तिथं गेल्यानंतर कथा श्रवण करत असताना वाल्मिक ऋषीची कथा कानावरती पडली, मिळाला ऐकायला. कोणीतरी वाल्मिक ऋषी होऊन गेला आणि त्यानं म्हणे शतकोटी रामायणाची रचना केलेली आहे नाही का? आश्चर्य वाटलं सगळं ऐकून. त्याबरोबर खेद देखील व्यक्त केला कुणी? नामदेवरायांनी. अरे 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 अरे, एवढे मोठी लोक होऊन गेली ना भगवंताविषयीची एवढी स्तुती सुमन त्यांनी लिहिलेली आहेत आणि माझं आजपर्यंतचं असणार आयुष्य व्यर्थ घालवलं नाही का? नाही म्हटलं आता आपण देखील फोन करायचा. आले भगवंतासमोर, प्रसंग सगळा सांगितला. देवा आता त्यापासून प्रेरणा घेऊन आता मी देखील फोन करतोय. काय फोन करायला लागला तू? काय नाही देवा, आता फोन करतोय. तुझ्या नावाचे 100 कोटी अभंग मी काय करीन तयार करीन. आता असं म्हणत असताना परमात्मा त्या नामदेवरायाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. नामदेवा थांब 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 म्हणेपर्यंत संकल्प सोडून मोकळे झाले. देव लागले म्हणायला नामदेवा केली की नाही म्हणले पंचायत तू आता? का हो देवा, का तसं का म्हणतात? अरे बाबा त्या वाल्मिक ऋषीनं रामायणाची रचना केली तेव्हा आयुष्य किती होतं आणि आता आयुष्य किती? कुठं त्याची तुझी आणि बरोबरी करू लागलाय? अरे म्हटले तू तुझ्या आयुष्याची निम्मी वर्ष पार केलेली आहे. राहिलं म्हणजे निम्म आयुष्य तुझ्या हातात आणि एवढ्या अल्प अवधीमध्ये एवढं असणारं महत् कार्य घडायचं कसं? म्हणजे जेव्हा पण केला नामदेवरायांनी तेव्हा नामदेवराय 40 वर्षाचे होते बरं का. एकंदर आयुष्य 80 वर्षाचं
आणि 40व्या वर्षी नामदेवरायांनी फोन केला, शतकोटी अभंगाची रचना करीन. भगवंतालाच काळजी वाटली, आता कसं पूर्ण करायचं, अल्पायुष्य मानव दे किंवा शतवर्षाची गणना. पण तेवढं सुद्धा नव्हतं, त्यापेक्षा 20 न कमीच. मग भगवंताला काळजी वाटली, काय करावं. सरस्वतीचं आवाहन केलं भगवंतानं आणि नामदेवरायाच्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या जीवेवरती सरस्वती आरूढ केली आणि सगळ्यांकडून अभंग बदलून घेतले. 96 कोटी अभंग झाले. आयुष्य मर्यादा संपली. नामदेवरायानं समाधी घेतली. राहिलेले 4 कोटी अभंग लिहायचे होते. म्हणून नामदेवरायांनी तुकोबारायांच्या रूपानं पुन्हा या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला, नाही का. प्रत्यक्ष पांडुरंग राय आणि नामदेवराय तुकोबारायांच्या स्वप्नात आलेल्या आणि कवित्व करण्याविषयीची सूचना या दोघांनी केलेली आहे, नाही का. नामदेवे केले स्वप्ना माझी जागी, सवे पांडुरंगे येऊनिया, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावे तुका. म्हणजे मग 4 कोटी कमीत कमी अभंग लिहिले, हे तर मान्य करावं लागेल का नाही. बाकीचे मग बघा अजून किती सापडते तेवढे, पण कमीत कमी 4 कोटी अभंग लिहिले. आता परिस्थिती तुमच्या आमच्यावर घ्या. सरकारी कार्यालयात कुठं अर्ज द्यायचा असतो, काहीतरी योजना विविध प्रकारच्या रोज सरकार जाहीर करत असतं. कानावरती पडले की मग कागद पेन घ्यायचा, अर्ज खरडायचा, द्यायचा अर्ज लिहायचा आहे. पण लिहावं का हे तर कळतंय का मला सांगा. 4च ओळी लिहायच्या असतात, त्याच्यामध्ये 4 ओळीचा मजकूर लिहायचा असतो. पण लिहावं नेमकं काय हेच आम्हाला कळत नसतं, नाही का. प्रति लिहितो पण त्याच्यामुळे काय लिहायचं, त्या अधिकाऱ्याचा हुद्दा सुद्धा आम्हाला कळत नाही. पुन्हा महोदय लिहावं, काय अजून काय लिहावं, त्या 4 ओळी खरडल्यानंतर कळावे लिहावं, आपला लिहावं का विश्वासू लिहावं का अजून काय लिहावं, काय हे कळत नाही. कोणातरी शहाण्या माणसाला जाऊन गाठावं लागतं, त्याची विनवणी करावं लागते, दे बाबा एवढी 4 अक्षर खरडून म्हणावं लागतं. आता तीही अडचण नाही म्हणा, त्या झेरॉक्सवाल्याने छापीलच ठेवले सगळं. आता आपलं नाव टाकायचं, तारीख टाकायची, सही करायची, नेऊन टाकायचं. तात्पर्य सांगण्याचं काय, 4 ओळीचा अर्ज लिहायचा म्हटलं तर आमचे डोळे पांढरे होतात. आणि ते 4 कोटी अभंग लिहायचे. मग 4 कोटी अभंग लिहिणाऱ्याची विद्वत्ता सामान्य असेल का असामान्य असेल, तो मतिमंद बुद्धीचा असेल का असामान्य बुद्धिमत्तेचा तो मनुष्य असेल, सांगा आता. असामान्य असणाऱ्या बुद्धिमत्तेशिवाय हे कार्य घडू शकतं का, घडू शकत नाही. तरी सुद्धा तुकोबाराय म्हणतात, मी कसा आहे, मतिमंद बुद्धी, मी मतिमंद बुद्धीचा आहे म्हणतात. मग म्हणावं का तुम्ही आम्ही, नाही नाही महाराज मतिमंदच होते, मानावं का तुम्ही आम्ही, मानून चालत नाही. त्याही पुढे जाऊन महाराजांनी म्हणावं, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. भगवंता, या वाचेनं मी कधीही तुझं स्मरण केलं नाही, कधीही तुझा आठव मी या वाचेनं केला नाही. देहू गावातलं एक सकाळ, लोकांची लगबग चाललेली आहे कशाची, प्रातर्विधीला जाण्याची. देहू गावातला एक मनुष्य प्रातर्विधी उरकण्याकरता बाहेर पडलेला, जी काही जागा असेल तिथं तो गेलेला आहे. आणि तिथं गेल्यानंतर विठ्ठल 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 त्याच्या कानावरती ध्वनी येऊ लागला. त्याला आश्चर्य वाटलं, अरे जागा तर प्रातर्विधी करण्याची अमंगळ आहे, अपवित्र आहे, आणि अशा ठिकाणी त्या भगवंताचं स्मरण कोण बरं करतंय. म्हणून त्या आवाजाच्या रोखानं गेला, नेमकं कोण आहे बघावं तरी. जाऊन पाहतो तर काय आमचे तुकोबाराय त्या ठिकाणी, नाही का. आणि त्या स्थितीमध्ये तुकोबाराय विठ्ठल 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 म्हणताय. आश्चर्य वाटलं याला. म्हणजे महाराज काय म्हणजे शोभतं काय तुम्हाला, अहो अमंगळ अपवित्र जागी तुम्ही भगवंताचं स्मरण करताय. तुकोबाराय म्हणले, आता काय करू, म्हणजे माझा नाईलाज आहे म्हणते. झालं उत्तर ऐकलं, पण त्याचं समाधान कुठं झालं. ते आलं इकडून धर्मपीठाला तक्रार केली. धर्मपीठानं आमच्या महाराजांना बोलावणं धाडलं. महाराज हजर झाले. का हो तुकोबाराय, अमंगळ अपवित्र जागी तुम्ही परमपवित्र भगवंताचं स्मरण करताय, काय तुम्हाला कळतं का नाही. तुकोबाराने सांगितलं. म्हणजे नाईलाज आहे म्हटले. करू तर म्हणले काय करू म्हणले. मी कितीही प्रयत्न केला, नामस्मरण करायचं नाही, त्या भगवंताचं नाव घ्यायचं नाही, पण ही माझी असणारी जी काय वाचा आहे, माझी असणारी जी काय वाणी आहे, ती माझ्या ताब्यात राहिलेली नाही. ही कशी झालेली आहे, अनावर झालेली आहे, अनावर. महाराजांनी म्हणावं, पहा माझी मज झाली अनावर.